ज्ञानदीप लावू जगी, बैसू खेळू येऊ तेथे तुझे नाम गाऊ, रामकृष्ण नाम माळान घालू वनिया गळा, विश्वास हा आधीच उशीर झालाय, वाडावाडी करू नका. माझं 9:30 होऊन गेल्या. विश्वास हा धरू नाम बळकट करू, रामकृष्ण नाम माळा घालू वनिया गळा. तुका म्हणे आता आम्हा जीवन शरणांगता, तुका म्हणे आता आम्हा जीवन शरणागता, रामकृष्ण नाम माळा. रामकृष्ण नाम माळा घालू ओनिया गळा, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतासिया, दुसरे चरण संतासिया, दुसरे चरण संतासिया, दुसरे चरण संतासिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतासिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, हे दास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांची कृपादाणी कोथेचा विस्तारू. आणि बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्याध्यां वेदो प्रतिपाद्यां, जय जयाजी स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जो विठ्ठल. या पुण्य पावन पवित्र तांदळी दुमाला गावातील तांदळेश्वरासमोर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह 4थ्या दिवसाची सेवा. मला 40 वर्ष झालं कीर्तन करतोय मी. तुमचा सप्ताह 43 वर्ष आहे. विठ्ठल महादेव पुढं भजन पांडुरंगाचं का करावं? जगातला पहिला वारकरी महादेव आहे. विठ्ठल महादेवाला पांडुरंग परमात्मा आवडतात आणि पांडुरंगाला रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो जीवाचा राम, आत्मा जो जीवाचा राम जप, आत्मा जो जीवाचा राम जप जप, आत्मा जो जीवाचा राम जप. रामकृष्ण वाचा भावा जीवाचा, आत्मा जो जीवाचा राम जप, आत्मा जो जीवाचा राम जप, आत्मा जो जीवाचा राम जप. रामकृष्ण भावा जीवाचा, रामकृष्ण राम जप, आत्मा जो जीवाचा राम जप. महादेवाला आवडतं ते करी जावं, देवाला आवडतं ते करी जावं, है की नाही?
सखा भाव नसला तर देवाला भाव करावा. देवाला भाव करावा. हो, महाराज सांगताय रामकृष्ण वाचा भावा जीवाचा आणि आत्मा जो शिवाचा राम. सुंदर अशा प्रकारचे मृदंगवादक, गायक मंडळी, विशारद, विविध भागातून आलेली टाळकरी माईबाप, अन्नदाते, वर्गणीदार मंडळी. निश्चित मनानं सांगतो या गावचं सरपंच चांगलं असलं पाहिजे. आताचं बी आणि पूर्वीचं बी. विठ्ठल विठ्ठल. राजनीती ज्या गावची चांगली आहे त्या गावात नीती असते. नीती असते तिथं देव असतो. विठ्ठल. एकही रुपया खाणार नाही ही प्रतिज्ञा आहे. भावाचं, गावाचं आणि देवाचं खाणार नाही. त्याचं नाव माननीय महोदय सरपंच आहे. पुन्हा मला कीर्तन द्या अगर न द्या, पण मूळ परमार्थ किती मंडप भारी आहे, किती जनता आली. आवं सरपंच साहेब, तुमच्या तांदळेश्वराच्या कृपेनं तुमच्यावरती असताय मेंबर मंडळी. हा, हे कशामुळं होतं? जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. कनोय माझ्या मना, आणि कनोय माझे मना, आणि कनोय माझे मना, आणि कनोय माझे मना. जाणे भक्तीचा जिव्हाळा. आज तुम्ही भावाचा उपवास केला का नाही? तुमच्यातली नवी पद्धत आवडली. कृष्ण जन्म उद्याच. हा हा, अतिशय. उद्या नटून थटून या. बघा आमच्या टाळकऱ्याकडे कशी नटले ती पकवाजाकडून. माणसांत सुंदर असो, मार्वलस अँड ब्युटिफुल, नाईस, ऑलवेज फ्रेशनेस इन आवर लाईफ. लक्षात घ्या. बसा 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 साहेब बसा. बरं बरं, चला चला. बघा हाय का. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत अभंग तुकोबर यांच्या गाथ्यातला 4 चरणाचा अभंग आहे. बैसू खेळू जीवू. बैसू मूळ क्रियापद आहे बसणे, हे नाही. हा, तिकडे आवाज द्या. महिला मंडळ, तिकडे आवाज द्या. विनंती. महिला मंडळ शांत बसा. आवाज येतोय तिथपर्यंत शांत बसा फक्त. साऊंड साऊंड. अहो चांगला घे साऊंड का तिकडे येऊ. मुलांनो खाली बसून घ्या तुम्ही. साऊंड बसले खाली पाठीमागचे बसून मुलं. तरुण मंडळी खाली बसा. तरुण मंडळी खाली बसा. आवाज जाईल. खाली बसा. तरुण मंडळी समोर दिसतात. खाली बसा, खाली बसा सगळे तरुण मंडळी. बसा खाली. युवा युवा कार्यकर्ते बसा खाली. बसा खाली. आवाज जात नाही पलीकडे. बसा बसा खाली. पलीकडला आवाज द्या. आता जाईल. फक्त बोल ना. खेळ येऊ. नीट बसलं पाहिजे माणसानं, आहे की नाही. आता 2.5 वर्षी ह्यांनी मुख्यमंत्री पदावर बसतेली वाटलं होतं. त्याची 2.5 वर्ष गेली की ह्याच्या मागं बोंगा लावला. अरे कोणीतरी मुख्यमंत्री व्हा र बाबानू. तुम्ही तर व्हा, तुम्ही तर व्हा, नाही तर मला तर करा.
बसलं तर नीट बसावं. ठाईचं वैसोनी करा एक आवडी अनंत आहे की नाही. कुठं का बसणं पण नीट बसा. मीटिंगमध्ये असा, बचत गटाच्या मीटिंगमध्ये कुठं बी बसा पण नीट बसा. वाल्या कोळी 12 वर्षी एका जागेवर बसला. किती? 12 वर्षी. आणि राम जन्माच्या आधी हो कोळी याची कीर्ती वाढली गहन कोळीयाची 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 कीर्ती वाढली गहन हा कोळीयाची कीर्ती वाढली गहन कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी 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 केले रामायण रामाधी 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 कोळीयाची कीर्ती वाढली गहन कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी 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 केले रामायण रामाधी 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 कोळीयाची कीर्ती वाढली गहन कोळीयाची कीर्ती वाढली गहन कोळीयाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामादी. लक्षात घ्या. दिव्यदृष्टी ज्ञानप्राप्त झालं. लक्षात घ्या. भारतातली जनता मराठी भाषिक अजूनही सुशिक आहे. राजकर्ते कोणच्या गहमिंडीत आहे ते कोणास ठाऊक. 5 महिने झालं 6वं नक्षत्र आहे. उष्ण पीठ वाढल्याने सुद्धा पाऊस येणावं. नेमकं सांगायच्या वेळेला कुरकुर ह्यांचं टुंग टुंग. हा एक सांगतो, शेतकरी मराठी माणूस तुम्ही आम्ही सगळी माणसं सुशिकात महाराज. मी बघत आलो, बीडवरनं आलो रात्री दुपारा. हो परवा साताऱ्याला उद्यानिक फलटणला आहे. कोण्याही भागामध्ये पाऊस नाही. बाहेर आहे बाहेर. कुत्रा आलं का? हा बाहेर. कीर्तन म्हणलं की कुत्रं येतोच. लोकांनी म्हणून तुझ्या कीर्तनाला कुत्रं तर असतंय का? विठाला हरिभक्ती पारायण. जगदळे महाराजांचा फोन आला, शेळके महाराजांचा फोन आला. आमचे प्रवीण हरिभक्ती पारायण ड्युटीवर आहे. ड्युटीवर असा, घरी असा, शेतात असा कीर्तनकार व्हा. हे पोरीनं तुम्हाला एक सांगणं आहे, ज्ञानेश्वरी गीता पाठ करून ज्ञानेश्वरीवर कीर्तन करा, भागवत करा. लय भावा यावं. तुम्हाला डोकं असू द्या नसू द्या, लोक पाया पडते ती बघा. विठ्ठल काय लागत नाही. माझ्या समोर तर आहे बापानं आणि माझ्या बुगा पुगा. काय कीर्तन तुम्ही करा, भजन तुम्ही करा, कळला का? प्रवचन करा, भागवत सांगा. मला अभिमान आहे गोदावरी ताई तुमच्या भागातील. पाहिला पाहिला नंदा. आणि पुण्याची कार्तिकी गायकवाड. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन जाऊ ना तांब्या घेऊन जाऊ. कलेला वाव आहे व. या माईकच्या स्टँड एवढी सुद्धा माझी उंची नाही. मी 12 वेळा झी टाकीजवर गेलोय. 32 वेळा यूट्यूबवर गेलोय. यावेळेला मी शूटिंगला गेलो त्यावेळेला माझं तोंड पुसाय 3 माणसं होती. मला तोंड किती आहे? 1. मी काय दत्ताचा अवतार आहे वय. त्यांना म्हणलं माझी मी तोंड पुसतो जाऊ द्या. नाही नाही म्हणले तुमचं तोंड पुसलं तर आम्हाला रोजगार आहे. मी म्हणलं पुसा.
तोंड पुसून झाल्यावर मी त्या तिघाला बी म्हणलं तोंड पुसा एवढं मी तोंड घाण केलं नाही. पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र देहवानी पुण्यवंत हे पवित्र तो देहवानी पुण्यवंत देव दे अच्युत सर्व काळ पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जबरदस्त वाणी असावी महाराज. या देशाच्या पंतप्रधानानं 2016ला मध्यरात्री नाही रात्री 8 वाजता टी व्हीवर रेडिओवर जाहीर केलं भाईयावर बहनों 500 और 1000 की नोट बंद. जी बाया रडायला लागल्या. ताकदच्या शब्दात लक्षात घ्या. 1000 आणि 500ची नोट बंद झाली म्हणल्या गावगावच्या बाया रडाल्या. आमची बायको तर लय रडायला लागली. मी आंघोळ करत होतो म्हणलं काय झालं का रडायला. 1000ची आणि 500ची नोट बंद झाली. मी म्हणलं होती की म्हणलं तुझ्यावर किती येतं. मला म्हणली 17,000 आहे तो. म्हणलं दी की माझ्याजवळ. म्हणलं माझ्यावर काय भरोसा नाही का. हा त्याला म्हणते ती शब्द. पंतप्रधानांनी एक शब्द काढला जगात कुठे बी जागा पण घरातच. बीडला जागा, अहमदनगरला, मुंबईला कुठं का जागा नाव पण घरातच. त्याला तांदळीचा सरपंच 20,000 रुपये देतोय. विठ्ठल बसलं तर नीट बसावं बघा. मग कुठे बी बसा. पुतीला बसा, ग्रंथाला वळण, घोड्यावर सुद्धा नीट बसा. मोटरसायकलीवर मला एक जण कीर्तनात मोटरसायकलीवर न्यायला आलतं. गाडी होती जुनी बॉक्सर. तिला पिकअपची आदा. मंडपात आलं गाडी वळवली. हां मी टांगडं उचलून बसतोय तोवर गेलं बी. पुन्हा माघारी आलं मला म्हणते बसला का नाही. मी म्हणलं मी वान्यर आहे हो येड्या. साधन कळलं पाहिजे. लक्षात घ्या. टाळ कसा वाजवावा, पकवाज कसा वाजवावा, गंध कसा लिहावा, पाया कसं पाडावं. हां लक्षात आलं. शास्त्र आहे त्याला. शाळेत कसं जावं आहे नाही. गुरुजीने एका पोराला विचारलं तुझं नाव काय. ते म्हणला ज्ञानेश्वर. गुरुजी म्हणलं 15 फळाची नावं सांग. ज्ञानेश्वर 15 फळाची नावं सांग. ती पोरगं म्हणलं नारळ. गुरुजी म्हणलं छान. सफरचंद. गुरुजी म्हणलं छान. ती पोरगं म्हणलं कलंगडं. गुरुजी म्हणलं छान. आणि ते 10 मिनटं पोरगं गपच बसलं. गुरुजी म्हणलं अरे ज्ञानो माऊली अजून 12 फळाची नावं सांग. ती म्हणला 1 डझन केळं. बारा 3 असलं बसणे चालत्यात वय. अरे काकडा यावंच लागतोय. विराणी या गवळाने यावं लागते. आहेर भैर यायला मला कंस यावं लागतं. तुम्हाला सांगतो भीमप्लस दुर्गा भोप यायलाच पाहिजे हो. हा एक अजून सांगतो तुम्हाला. मी स्वरात नाही पण तालात पक्का आहे. टाळे वाजवा. नवरा बायको काळे असो ना गोरी असो स्वर लागावा. मोबाईल केवढा का असे ना लहान असो ना मोठा असो रेंज असावी.
बऱ्याच घरात टावर खालीच रेंज नाही. बायको सारखी बोंबलती. रेंज असली पाहिजे आणि मोबाईल आकलीनं वापरावा. माझ्या शेजारी एक बसलो तो पुण्याला जाताना आणि मोठ्यानं त्यानं स्पीकर ऑन केला मोबाईलचा आणि बोलायला, हॅलो पिलू जेवली का, हॅलो पिलू मशीनदार दिली का, हॅलो पिलू कृष्ण जन्म कवा आहे, हॅलो पिलू मोटर चालू झाली का, हॅलो पिलू जवारी आत ठेवली का, हॅलो पिलू दूध डेअरीवाल्यानं पैसे दिलं का. ते पिलू पिलू म्हणल्यावर माझं मस्तकच फिरलं. त्याला म्हणलं ही पिलू कोण आहे र, तुझ्या भावाची पोरगी आहे का बहिणीची पोरगी आहे का तुझी आहे का कोण आहे पिलू. ते म्हणला काय बोलता महाराज, म्हणला गेल्या महिन्यात माझं लग्न झालंय, मी बायकोला पिल्लू म्हणतोय. गायबान्या बायकोला पिल्लू म्हणल्यावर काय लेकराला हिडिंबा म्हणतो का. अरे तुला पिल्लू व्हावं म्हणून लग्न केलंय आणि तू बायकोलाच पिल्लू म्हणतो. विठ्ठल 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 हे उदाहरण का सांगितलं. तरुण मंडळ मोबाईलच्या व्हॉट्सअप इंस्टाग्रामच्या नादी जास्त लागू नका. शरीरावर विशिष्ट प्रकारचा परिणाम होतो. ब्लड हेरिटेन ब्लड ॲक्टिव्हिटीज कमी होतात तुम्हाला सांगतो आणि तुम्ही उदास होणार. मोबाईल तेवढ्यापुरता तेवढा वापरा आणि बाजूला ठेवून टाका. ह्याच्यासाठी उदाहरण सांगितलं. कारण का आपलं शरीर इट इज हॅबिच्युअल बॉडी. पडिले वळण इंद्रियाचं कळा आणि भाव तो निराळा नाही. स्पीकरवाल्याला स्पीकर बरा वाजला तरच बरं वाटतं. हवं ती जी अब्दत का क्वांकुं ती लोकांचं बोलणं खाईल पण स्पीकर चांगला आणि चांगला आहे. चांगला आहे. हां हां इथलाच आहे का गांगर्डे निमगाव. हां असं शिरतळ हे नाही चांगलं आहे. कमी पैसे घेऊन लावी जावं. भया तुम्हाला पैसा मिळेल पण तांदळीसारखं वारकरी शिवभक्त मिळणार नाही. हा माझा शब्द आहे. तुम्हाला पैसा मिळेल ना पण हे प्रेम. हा नाही तर गावगाव मी स्पीकर बघतो आता इथल्या बऱ्याच बायका स्वयंपाक द्याकना करते त्या. आता कोणाची पंगत होती. हां चांगले स्वयंपाक केलता कारण खाणाऱ्याच्या चेहऱ्यावरून दिसत होता. शेवचिवड्यासहित बेत होता. चांगला जेवत जाऊ. ज्याचं पोट बिघडलं त्यानं 8 दिवस हप्त्यात यावं. सरळच होते पण खाताना कमी खावं. काय काय माणसं निबरवड काढते ते. यावं हां भयंकर जेवते ते. एक माणूस जेवढा 11 धपाटीन गाडगभर दही एकटं. मला सांगा एवढं खाल्ल्यावर सकाळी किती अपदा होत असेल. अति खाण्यानं गरीबी हालत नाही बघा. म्हणून बसू हां नीट बसावं. कशासाठी बसावं. वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी ओ वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी ओ वाचावी ज्ञानेश्वरी
विधानेश्वरी वाचा विधानेश्वरी हो वाचा विधानेश्वरी वाचा विधानेश्वरी हो वाचा विधानेश्वरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी पहावी पंढरी वाचा विधानेश्वरी डोळा पहावी पंढरी वाचा विधानेश्वरी वाचा विधानेश्वरी हो वाचा विधानेश्वरी वाचा विधानेश्वरी तुम्ही एकदा ज्ञानेश्वरी बरोबर जर घेतली तर तुम्हाला ज्ञानेश्वरी बारमाही जवळ घेईल महाराज. हा माझ्याकडं काय नाही, 1 गुंठा जमीन आहे बघा, तेवढ्यावरच घर बांधलं आहे. पण इतका मोठा केला. मराठी इंटरनेट जिथं आहे, मराठी भाषिका तिथं गिरी महाराज तुमचा पोचला हवं. हां माझे परंसनी आदरणीय हरिभक्तीपरायण इंगळे महाराज वडवण्याची माझा आदर्श. वा वा माझा आदर्श गुरुवर्य गुरुतुल्य रंगनाथ महाराज परभणीकर महाराज. हां बरीचशी मंडळी आहेत, ज्ञानवंत मंडळी आहेत. लक्षात घ्या. बसू ऐकावं कीर्तनाला, नीट बसावं. एक म्हातारी बारामतीला गेल्यावर कीर्तनाला बसली न उठून उभा राहिली. मला म्हणले महाराज म्हणलं का एवढं वय झालं तर हलताव, गुडगं चांगलं होतं तेव्हा काय करीत होतं. कीर्तनातला प्रश्न आहे. गायबानी म्हातारी मला म्हणली एवढा वय झाला तर गुडगा हलत्यात, गुडगं चांगलं कावा करीत होतं, गुडगं चांगलं होतं तेव्हा काय करीत होतं. मी बी म्हणलं जिंग जिंग जिंगात जिंग जिंग जिंगात. थेटके माझ्या गुडघ्यावरनं तुला काय करायचं आहे. एक सांगतो, धंद्यात रोज नफा नाही. देर इज नो प्रॉफिट ऑलवेज इन अवर प्रोफेशनल. हां धंद्यात रोज नफा नाही रे, पण दुकान उघडं ठेवल्यामुळं निदान उधाऱ्या तरी गोळा होत्या. पोलीस डिपार्टमेंट कायमचं का ठेवलं, सारखं काय गुन्हेगार फिरत्याचं काय, तर हाय या गुन्हेगारात वाढ होऊ नये म्हणून जनतेतून वारकरी तयार झालं. त्यात आमचे प्रवीण महाराज विठ्ठल म्हणून करता बसताना नीट बसावं. हा जेवताना सुद्धा नीट बसावं आहे की नाही, व्यवस्थित जेवावं. आणि काय काय माणसं निब्बर जेवते ते हवं. आपली गरिबी का हलत नाही, नवरा किंवा बायको ज्यादा जेवत असली पाहिजे बघा. हां लक्षात द्या. थोडं थोडं तुम्ही 1.5 खाताना 1 खा, 2 खाता 1.5 खा, कळलं का. थोडं जेवा, थोडं बचत करा. सेविंग इज बेस्ट प्रिन्सिपल फॉर आवर लाईफ. बचत हा जीवनाचा पाया आहे. म्हणून सरकारनं ओळखून तुम्हाला बचत गट दिलाय. टाळी वाजवा. बचत गटाच्या मीटिंगला जावा पण नवरा सांभाळून. कोणत्या बी बाईला विचारा, रतन मीटिंगला, शांता मीटिंगला. तुम्ही काय पण मुख्यमंत्रीच्या ऑफिसात होतं कामाला. आधी नवऱ्याला जीव घाला आणि मग मीटिंगला जावा. हा लक्षात घ्या. बसलं नीट बसावं. घरी असो दारी असो कोणी का असो. ऐशी जगह बैठ, ऐशी जगह बैठ कोई न कहीं उठ, ऐशी बात बोल कोई न कहीं झूठ. हां लक्षात घ्या. एकदा बसला, कोण बसलं, द्रोबाळे. शिराचा सागर उपमान्य, शिराचा सागर उपमान्य, हे शिराचा सागर उपमान्य, शिराचा सागर उपमान्य. अधपदी बाळ बैसविला ध्रुव, अधपदी बाळ बैसविला ध्रुव, अधपदी बाळ बैसविला ध्रुव, अधपदी बाळ बैसविला ध्रुव. शिराचा सागर उपमान्य, शिराचा सागर उपमान्य.
अनेक लोकांच्या डोक्याला केस नाही म्हणून काय त्यांचा फोटो नोटवर छापलाय गाव. महात्मा गांधीला एक बी केस नाही पण सगळ्या नोटावर महात्मा गांधी. काही आईची पुण्य असेल व भारताचं जे चलन आहे त्या चलनावर महात्मा गांधीचा फोटो आहे, लक्षात घ्या. आणि जिथं मराठी भाषिक वारकरी आहे त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वर भगवान कोरलेले आहेत. विठ्ठल बैसू खेळू जीव. वाल्या कोळ्यानं रामायण लिहिलं, 12 वर्षी एका जागी उठलाच नाही. रवलेल्या वेळूच्या काठीला पानं फुटली, नाम तुझे नारायण. फुटे पाषाणाला नाम जपले वाल्मिकांनी, फुटली टोम त्याला पाणी. भयंकर तप करावं लागतंय व भयंकर तप करावं लागतंय. तपाचे सामर्थ्य चिरंजीवी कल्प वैकुंठ हो. म्हणून करता कसं चिंतन करावं. कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम, अंगी भरोनिया प्रेम, अंगी भरोनिया कंठी भरोनिया, अंगी भरोनिया प्रेम, अंगी भरोनिया प्रेम, अंगी भरोनिया प्रेम. ऐसे द्यावे काही दान आलोपतीचा शोरण, ऐसे द्यावे काही दान आलोपतीचा शोरण, आलोपतीचा शोरण, आलोपतीचा शोरण. ऐसे द्यावे काही दान, 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 ऐसे काय काही दान, ऐसे काही द्यावे दान, ऐसे द्यावे काही दान. अंगी भरोनिया प्रेम अगिनी कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम. कोणी गायलं भजन? भगवानगडच्या बाबांनी गायलं, वामन भीमसेन महाराजांनी गायलं, वामन भाऊनी गायलं, अनेक संत मंडळी गातात. अजून तर सांगतो बघा, तुम्ही माना न माना, बाबासाहेब इंगळेच्या आवाजाला जोड नाही अजून. वा वा. अनेक कीर्तनकार येत्याला, गायक येत्याला, मुद्देसूद. हा, बाबांच्या कीर्तनामध्ये हरकती भलं काही असू द्या, हरकतीवर जाऊ नका. हरकत थोडी असेल जास्त असेल, हां लक्षात घ्या. परंतु म्हणून करता हरिभक्तीपरायण पांडुरंग वैद्य महाराजांनी आळंदीला 40,000 पकवाजे तयार केली. सुखद निवासी, सुखद निवासी जोग महाराजांनी 1,00,000 कीर्तनकार तयार केले. आता कीर्तनकाराची सांगायची गरजच नाही, हवं नुसती ओळख असावी. काय कीर्तन, ही लोक ती कशी सांगत्या, कसा तो पंचायत कसं तर सांगू दे ना. हा, लक्षात घ्या. जीवनामताचा ठाव घ्यावा. अरे जी टकीवरली 24 माणसं ज्ञानात शिवली, ती फोटो पिटो कुणीकडे टाकलं, सायरात टाईप नाचायच लागली माझ्या भोवती. कीर्तनच तसं झालं. हो, आज गिरी महाराज बोटकाय पण अनुभव दांड गाय, अनुभवानं परमार्थ करावं. ह्या बायका स्वयंपाकले दान मस्त करते त्या, सुंदर. आणि काय काय बाया स्वयंपाक करीत करीत अंगठ्यापासलं बोट नाकात घालते त्या. अगा गा गा गा. असल्या बाया बसनात नसाव्या, असल्या बाया राजकारणात नसाव्या. बोटं घालू नका राजकारणात. येऊ द्या, कोण निवडून यायचं ते येऊ द्या ना. तुम्हाला काय बचण्याव ना, तुम्ही देणगी मागा, मंडप आणा, बोटं घालून येऊ. कळला का? देर इज नो इंटरप्शन फ्रॉम दी आवर फिंगर. आपल्या बोटामुळं एखादा मेंबर पडू नये. काय मिळतं महाराज? एका ठिकाणी इलेक्शन लागलं, 17ची बॉडी, 8 आली एका पक्षाची, 5 आली एका पक्षाची, 4 आली एका पक्षाची. आरक्षण पडलं बाईचं आणि 8 जणांमध्ये बाईच नाही.
4 मधली सरपंच केली आणि 5 मधली डिप्युटी. ही रोज असं बघते ती बघा. अरे एकत्र बसन बिनवर काढा की मर्दा, पोटाऱ्याला बी आनंद वाटेल. कशाची भांडणं करताय? हा, भांडणं करूच नका. एवढा म्हणून देणगी आणता येईल तेवढी आणा. वा वा. हळा का बीड जिल्हा म्हणजे भांडखोर नव, मी सांगतो तुम्हाला अनुभवानं. बीड जिल्हा देवाचा नव, मराठवाड्यामुळं देव जिवंत आहे. तर टाळे वाजवा. ही मंडळी पश्चिम महाराष्ट्रात फिरच्या विचारा, 1 रुपया नीट खर्चित नाही ती. पण मराठवाड्यातला माणूस भलं काही करेल पण पंगतच देईल, भलं काही करेल पण दिंडीला येईल. हा, दिंडीला येईल महाराज. नियमाचा तसा आहे हो. बारीक खोड्या करते ती काय माणसं. माझं नाव लिहिलं वहीवर, गिरी महाराज नान्न सोलापूरकर. माझ्या पुढं लिहिलं 11,000, मला दिलं 3,500. नाही का त्याची बायको मारायची. अरे पकवाजा जीव तोडून 8 दिवस पकवाजा वाजवतोय. हरिपाटा आहे हो. काय देता तुम्ही त्याला? या 8-10 जणांना काय घरदार नाही ती, काय देता तुम्ही त्याला? हा, माझी विनंती आहे तुम्हाला, तांदळीकर सरपंच साहेब, बाह्य काही करा पण कलाकाराचा आदर करा. तुम्ही बोलवा न बोलवा, पण सरपंच साहेब कुत्र मध्ये घुसलं काय? हो महाराज सांगता, सरपंच साहेब तुम्ही विचारायच्या आधी हे गायक मंडळी अधिक पकवाजा, आदल्या दिवशी हजर राहील, हा माझा शब्द आहे. हा, म्हणून करता. कशासाठी बनतो? तुम्ही म्हणचाल व्यासपीठावरनं बोलायला काय तुम्हाला ओझं पडतं का? तसं नाही. मी कलाकाराचे आदर करणार आहे. हा, मी कीर्तन कुठवर करणार आहे. हा, फोटोच्या बाहेर आहे तोवर. एकदा का माझा फोटो निघाला, माझ्या मुलानं उदबत्ती वावळली, कशाला येतो मी तांदळीला आणि मांदळीला आणि वायऱ्याला. बसू, नीट बसा, दिवा लावा, पोतीला बसा. एक जणानं सगळं गुंडाळलं, मग नीट तर गुंडाळावं का? त्यात शिरलं मांजराचं पिलू. सवळं गुंडाळून बसलं आणि त्यात शिरलं बारकं मांजराचं पिलू. सवळं तर रेशमी आणि मांजराचं बी शरीर मऊ. त्याला काय जाणवलं नाही. मांजर हात अडकून पाळकून टांगड्यात बसलं. ठराविक बसलं आणि त्या मांजरानं ठराविक ठिकाणी नक्या टोचू द्या. जी बडची पुती घेऊन पळालं, पुन्हा आलं नाही बघा. म्हणून बसलं तर नीट बसा. एकदा नवरदेव घोड्यावर बसला, स्पीकरवाला म्हणला डालबी आहे. हा, स्पीकरवाला म्हणला डालबी आहे, लावू का? लाव म्हणली. मग घोडंवाला म्हणला घोडं नवीन आहे, अजून प्रॅक्टिस झाली नाही, डालबी काय लावू नका. हा, काय लावा? सनिया चौघडा वाजेदारी, रंगलेला मांडवधारी, मंडपी जोडा शोभे छान छान. लग्नाला नाव काय आहे व? मंगल कार्य. मग वाद्य कोणची वाजवावी? बांगचिक बकडांग भंग. आता एक नवीन वाद्य आलंय, तुम्हाला माहिती आहे का नाही? जुना शेर असतो का ज्वारी मोजायचा, असा आकाराचा डबडा असतो आणि आत स्प्रिंग गायक्या, ती बाहेर वाढलं, मी पडत होतो वाट्यावरनं. हो, ते नवरदेव घोड्यावर बसला आणि पोराने या तरुण मंडळानं डालबीचं बटन दाबलं. घोडं जे उधळलं, नवरदेव घेऊन उसातच गेलं.
9 एकर ऊस, कसलं ती घोडं बाहेर येईना. दुपारी 12:30च्या अक्षदा संध्याकाळी 7ला पडल्या. का फजिती करून घ्या. बसलं तर नीट बसावं, है नाही? बसलं तर नीट बसावं. माझा भगवान परमात्मा हा स्थिर आहे, लक्षात घ्या. जीव भक्त अस्थिर आहे. दे कॉन्सन्ट्रेशन नाही त्याच्या ठिकाणी. आणि म्हणून करता परमार्थ करत असताना आम्ही तुम्ही उदास का? त्याचं एकच कारण आहे, चित्ताला समाधान नाही. चित्ताला समाधान का नाही? भजन नाही. भजन का नाही? भोजन नाही. भोजन का नाही? बायको नाही. जीवनामध्ये 3 गोष्टी होऊन बघा. माणसाने रिटायर होऊन, बायको मरून आणि खात्यावरलं पैसे संपवून बघा. वा. ज्याची मिले त्याला उद्या विचारा. आपाऊ रात्री कीर्तन होत कसं झालं? म्हणून करता जिवंत असंच तर बायको सांभाळा. बसू दुसरा शब्द आहे खेळू. मूळ क्रियापद आहे खेळू. क्रियापद कशाला म्हणते ते काय कोणी शिकवलं बी नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या, हा का नाही मराठीचा गुरुजी इथं? हा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. इंग्रजीमध्ये वर्ब म्हणतात. बरोबर आहे. हा, मूळ शब्द आहे खेळू. त्याचं केलं खेळणे. खेळला तर खेळ चांगला खेळावा. खेळ मांडियेला वाळवंट नाचती वैष्णव खेळ मांडियेला वाळवंट नाचती वैष्णव नाचती वैष्णव भाई रे. अभिमान केळ पावटाने एक एक लागतील पायी रे. एक एक लागतील पायी रे. एक एक लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंट खेळ मांडियेला वाळवंट खेळ मांडियेला वाळवंट सुंदर साथ दिली आनंदवाड. खेळ मांडियेला वाळवंटी आहे. खेळ मांडावा. शक्यतो खेळ वाळवंटात खेळावा. वाळवंटातच का खेळावा? काय बी करावं म्हणत नाही व. हा, आता राजकारणाचं तसं झालंय. काय बी करा कोणी काय म्हणत नाही. तुम्ही तिकडं जावा, ह्यानी इकडं येऊ द्या, सारखं ह्यालपाट्यावर ह्यालपाटव काय बी करा. खेळ खेळला चांगला खेळला पाहिजे, पण खेळ बी लोकांनी बघितला पाहिजे. हा, सांगोल तालुक्यामध्ये गायकवाड म्हणून पोरगा 3 किलोची सोन्याची गदा दिल्लीवर आणली वाघानं. प्रकृती सांभाळा पोरानं, कळलं का? महिला मंडळ असल्या पुरी तर देऊन टाकावं. गावगाव संडेच्या संडे तसंच आहे. बघा ही उभारलेली निमी गँग तशीच आहे बघा. असल्या पुरी तर देऊन टाकावं. पुरीसांची लग्न खरा आया होऊ दे नाही त्या. हो, आता बामणाकडे जाताना सुद्धा पुरीची पत्रिका नेऊ नका, तिच्या आईची न्या. आणि बामणाला एकच विचार, आमची बायको पुरीचं लगीन होऊ देते का नाही. एक पोरगी राव कॉलेजला गेलेली महागारी येईना. हां, तिथनंच फोन करते महाबळेश्वरनं, मम्मी मिस्टर अथर्व. संस्कृती बिघडू नका. भारताचं हेरिटेज अँड रिलिजन, धर्म आणि परंपरा. तुम्ही रोज प्रार्थना म्हणता ना, काय त्या प्रार्थनेमध्ये
India is my country, all Indians are my brother and sister. I am proud of his heritage and religion. हा रोज तुम्ही म्हणता भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, त्यांच्या परंपरा अग्नी धर्म आणि संस्कृती याचा मान राखणं यातच माझी खरी परंपरा आहे. कुठे गेला तुम्ही? अरे 1962ला एक पिक्चर निघाला, जुन्या माणसाला माहीत असेल, मला काय सिनेमाचं नाव माहीत नाही, पण गाणं काय होतं, नन्ना मुन्ना रागी हूँ देश का सिपाही हूँ बोलो प्यारे मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद नन्ना मुन्ना राही हो देश का सिपाही हूँ दिल मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. प्रिय मला ये इथली मात, प्रिय मला ये इथले पर्व, प्रिय मला हे सुभाष बाबू, प्रिय मला हे महात्मा देश का सिपाही हूँ बोलो मेरे जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. भारत माता की जय. कोणी का कीर्तन करा आणि नाव सरपंच साहेब, शेळके महाराज, प्रवीण महाराज, तुम्ही अधिकारी वर्ग सुद्धा आणा, भरपूर कीर्तनकार प्रवचन आहे, गायक आणा. अहो त्या आळंदीच्या वाटेनं त्या पोलिसाने अभंग गायला, ज्या सुखाने देव वेडावला, ज्या सुखाने देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. माझ्या सुखा काळे देव वेडावला, माझ्या सुखा काळे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. त्या पोलिसाचा आवाज आहे होय, बोलायचं काम नाही, वर सगळ्यांनी फुगडी धरली ना, हाच अभंग होता. हा मला सुद्धा व्हॉट्सअप बघायचा नाद आहे. आता काय बघायचं हो, बायको बघण्यासारखी नाही. TV बघूच वाटत नाही. हा माझं कीर्तन कसं आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, नसल्यापेक्षा. माझं कीर्तन कसं आहे, रंग माझा वेगळा, त्यातली दीपा तेवढी चांगली आहे बघा, बाकी सगळ्या किरसून द्या. लय वाईट मालिका, त्याच्या आधी एक मालिका आहे बघा, अरा नमुन्यावर नमुनच. हे मालिका अंतकरणपूर्वक असावी हळा का. हा हृदयाचा ठाव घेणारा कथाभाग असावा, आहे नी. कधीसुद्धा ऐकणाऱ्याला रडवून येऊ, माझी विनंती आहे तुम्हाला. हसत 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 जे विठ्ठल म्हणा, जीवन हे आनंद उपभोगण्यासाठी. देर इज नो टॉल्क, हा देर इज नो पावडर, देर इज नो टॅबलेट्स फॉर द सॅटिस्फॅक्शन, देर इज नो लिक्विड फॉर द सॅटिस्फॅक्शन, ओनली नाम. भगवंताचं नाम हे तुम्हाला समाधान देऊन जाईल. मी काय करू, काय सुद्धा करू नको, आईवडिलाचं ध्यान कर, काहीच कर नको. तो वडील आई वडील आहेत ना, त्यांची सेवा कर, त्यांच्याकडे हरिपाठ म्हण, गवळणी म्हण, अतिशय श्रीकृष्णाचं नामचिंतन घे. गोविंद 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 गोविंद. मना लागलिया छंद, मना लागलिया छंद, गोविंद गोविंद
गोविंद मग गोविंद ते काया मनाला लागलिया छंद मनाला लागलिया छंद मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया गोविंद गोविंद म्हणा लागरिया. हो तुमच्या भागात एक शेळके महाराज म्हणून गायक आहे बघा, वाळलाय उगा हडकोळ आहे, फार सुंदर गातो. टी व्हीवर आहे काय ते व्हॉट्सअपवर आहे. हा गाणारी माणसं भरपूर आहे त्या गावं बघा. आपल्या तोंडातला जो घसा आहे तो गिळायसाठी आहे, कंठ भजनासाठी आहे आणि नरड दाबायसाठी आहे. म्हणा भजन म्हणा, गवळणी म्हणा, भारुड म्हणा, विरहणी म्हणा. किती तर गवळणी चांगली आहेत, विरहणी चांगली आहेत. म्हणून करता खेळ चांगला खेळा की ज्या खेळण्यामध्ये आनंद आहे. अहिरभैरव म्हणा आहे की नाही, तोडी म्हणा, कोणतंही म्हणा, पण गोड त्यात खिळी करा आहे की नाही. पकवाजामध्ये सुद्धा अलंकार आहे, गायनाच्या पेटीत अलंकार आहे कळला का. आणि तुमच्या आमच्या गळ्यात सुद्धा अलंकार आहे की नाही. उद्या नागपंचमी आहे बघा, लेकीला जेवढं म्हणून देता येईल तेवढं द्या. हा मुलीला द्या बघा, वाट बघती उद्या. हा कळलं का. कुठलं काय बोंबलं, मगाच पाहुणा आला पोरीला निहाला. त्या पोरी मगा गाणं म्हणत होत्या, कोण पाहुणा आला ग बाई, सासरा म्हणणार आला ग बाई. त्यात कोणी गाणं बी म्हणत नाही. गाणं म्हणावं, पाऊल पंजन खेळावं आहे नाही, पाऊल खेळावा, फुगडी खेळावी, शरीर वाढ होती लक्षात घ्या. हां महिला मंडळ तुम्हाला ताकीद देतो आता. हां तुम्हाला मोलबळ होणार आहे म्हणल्यावर चांगलं जेवत जावा. उडीद मूग मटकी, चांगल्या ज्वारीची भाकरी, चांगलं गहू जेवत जावा. तुम्ही काय करता, चांगलं खाई नाही म्हणून मुलं लहान व्हायली तुम्हाला. हो या बाया काय करते त्या, कुरकुरं खात्या त्या आणि कार्टून बघते त्या. लेकरं बी तसलीच ठिठिडीक ठिठिडीक ठिठिडीक. हो प्रवीण साहेब आणू नका, तुम्हाला जरी पगार असला घरी आणूच नका कुरकुरं फिरकुरं. मजबूत काय खाईल असं आणा घरी. भजनी मंडळ घरी चांगलंच न्या खायला, कळला का. खायला चांगलं न्यावं आहे की नाही. हो तुम्हाला सांगतो, आताची आई बाळाला सांभाळू शकत नाही हवं म्हणून सरकारनं अंगणवाडी काढली बघा. अंगणवाडीचं काम इतकं बेकार आहे, शेळ्या राखलेल्या परवडल्या, पती लेकरं, चेडी निष्ठालेली, नाकात बोट, हातात भाताचा डबा. त्या अंगणवाडीची बाई दमून जाती बघा. अरे लय नमुने लेकर. बसो खेळो. आणि तिसरा शब्द आहे जेवू. काय जेवावं, ब्रह्मरस घे. हे ब्रह्मरस घेऊ काढा, ब्रह्मरस घेऊ काढा. हे ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. तेरे पीड़ा वारेला, तेरे पीड़ा वारेला. पत्थनाम विठो वादे, पत्थनाम विठो वादे. तेने पीड़ा वारी
वारीला होते ने पिढा वारीला पद्यनाम विठोबाचे पद्यनाम विठोबाचे जेवण आनंदात करा, कुठेही जेवण करा पण आनंदात करा. भाजी भाकरी चटणी वय नव्हा. शक्यतो सात्विक अन्न असावं, भाजी भाकरी की नाही, सुंदर जेवावं, महिलांनाही चांगलं करून वाढावं. एक सांगतो जेवणात दोनच करा, एक नवरा सांभाळा आणि दुसरा देव. या अर्ध तिकीट निघाल्यापासून बाया इष्टीला जी उधळल्या त्या एका गाड्याची काय दाढ हालू दिना त्या. अवसं नसलं तर जाऊ नका, कंडक्टर येत नाही रागवतंय. व एक म्हातारी कंडक्टरला म्हणली ही इष्टी कुठं थांबती आहे. कंडक्टर म्हणला मसन वाट्यात. आता 70च्या पुढं आपली इष्टी कुठं थांबायची. बरोबर आहे. लग्नात थांबती काय. लय माणसांना बुरी. एका म्हातारीने बाजार केला, मीठ मिरचू डाळी शेवग्याच्या शेंगा मुळ्याच्या शेंगा चुका चाकवत बटाटी टमाटी शिपो कांद्याची पिंडी कोथिंबीर आलं लसूण लिंबू आपल्याला शेव नातवंडाला भज 2 पिशव्या टचारून भरून इष्टीत घुसली. एकच गाडी एकच गाडी घुसल्या. पुढं उभारली, पुढची इष्टीतली म्हणता या म्हाताऱ्या हो माग मागं गेली, मागची म्हणता या म्हाताऱ्या हो पुढा. तिला कोणी जागा देना. त्या म्हातारी बी निबर होती. जाडं बरडं साधं लुगडं, डोक्याला चष्मा, कापूस शिसकटल्याने डोसकं. म्हातारीला कोणच जागा दिला. तिला एका ठिकाणी जागा दिसली, कुठली ड्रायव्हरची. म्हातारी तिथं गेली. दोन्हीकडं 2 पिशव्या ठेवल्या, स्टेरिंग पशी बसली. कंडक्टर आलं खिडकीतनं आणि म्हातारा म्हणला आजी मागं जावा. आता तोच पुढं बसावं म्हणून काय नियम आहे का म्हणली. तसं जेवताना बोलताना खाताना पिताना दळता खंडिता जीविता गे माई. काही करताना तुम्ही हरिपाठ म्हणा, काही म्हणताना हरे राम म्हणा. राम कृष्ण गोविंद गोपाळा हे राम कृष्ण गोविंद गोपाळा गोविंद गोपाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा. तुमाया माऊली निवेताची माळा, तुमाया माऊली मी तानी माळा, तुमाया माऊली निवेताची माळा, तुमाया माऊली तानी भाळा. रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा. हे रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा. रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद तुमाया माऊली जीविताची माळा, तुमाया माऊली जीविताची माळा. हे रामकृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीविताची भाळा, तुमाय माऊली मी जीविताची भाळा. तांदळीकर सुंदर गायक आणले, टाळी वाजवा त्यांच्याबद्दल. आज माझ्या कानाचं पारणं फिटलं. माझ्या आयुष्यातलं या वर्षातलं माझं ही शेवटचं कीर्तन आहे. मी पुढं कीर्तन करणार नाही. मला शुगर झाली व कळलं का. मी डॉक्टरकडे गेलो, त्यानं उलटा पालता केलं, मला तपासलं. ते डॉक्टर म्हणला गोड खाऊ नका, लाडू खाऊ नका, जिलेबी खाऊ नका, खीर खाऊ नका, बासुंदी खाऊ नका, बालुशाही खाऊ नका, पुरणपोळी खाऊ नका, दूध भात खाऊ नका, ज्वारीची भाकर खाऊ नका, बाजरीची भाकर खाऊ नका, भात खाऊ नका, सफरचंद डाळिंब चिकू खाऊ नका, कलंगड खाऊ नका, केळं खाऊ.
द्राक्ष खाऊ नका. अर्ध्या तासाने मी त्या डॉक्टरला म्हणलं पिंडी पिंडी घास गवत खाऊ का म्हणून. गायवान्या या 4 महिन्यात मी सगळं खायला चालू केलंय बघा. न खाऊन बी मरतय, त्याच्यापेक्षा खाऊन मरावं निदान कावळ्याचा हेलपाटा तरी वाचून. म्हणून खात खात रामकृष्ण गोविंद गोपाळ, खात खात हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, खात खात रामा रामा रघुनंदन राम रघुनंदना. राम भजन करा. या भजनानं आनंद येतो. लताबाईच्या गाण्यानं, लता मंगेशकरच्या गाण्यानं तुम्हा मला आनंद होत असेल, तुकोबाराच्या अभंगानं का होणार नाही. ऐरणीच्या देवा तुला टिणगे टिणगे वागू दे, आबाळ लागत माया तुझी अमावरी राम. सुख थोडं दुःख भारी दुनिया घी बली बुरी. सुंदर लताबाईचा आवाज होता. आवाज गोड असावा निदान नवऱ्याला बोलताना तरी. हो सुंदर आवाज. एक सांगतो, मला बाकीच्याचा आनंद नाही, बायको गोड बोलली की पगार झाल्यावर वाटतं बघा. हो म्हणून करता घरात वातावरण आनंदाचं असावं ना. आम्ही चिंतन थोडं आहे हो, काळ थोडा आहे. तुम्ही आहे म्हणून बायकोला रागवता, मेल्यावर कुत्रंही विचारित नाही हो. हा लक्षात घ्या. बसू खेळू जेवू ते ते तुझे नाम पुरे सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचे सद्गद जपे. जे नाम माऊली ज्ञानोबारायांनी बोलायला सुरुवात केल्यावर चालू केलं, रामकृष्ण नामी दोन्ही साजी राधाई मंदिरी स्मराकारे. माऊली ज्ञानोबारायांनी आपल्यासारखं बोलले नाही तर रामकृष्ण हरी म्हणले. म्हणून सुरुवातीला रामकृष्ण हरी, मध्ये रामकृष्ण हरी, संपल्यावर रामकृष्ण हरी, कीर्तन संपल्यावर सुद्धा हा गुरुमंत्र आहे, हा बीजमंत्र आहे महाराज. म्हणून सांगितलं ना बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम. म्हणून करता हेच नाम काय करू, दुसऱ्या चरणाचं रामकृष्ण नाम माळा, 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 रामकृष्ण नाम माळा. हे रामकृष्ण नाम माळा, हो रामकृष्ण नाम माळा, 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 रामकृष्ण नाम माळा. घालू रामकृष्ण नाम माळा, हो रामकृष्ण नाम माळा, हो रामकृष्ण नाम माळा, माळा माळा, रामकृष्ण नाम माळा.
टाळी टाळी सगळेजण वाजवा. हा रामकृष्ण नाममाळा आणि गादो ओनिया गळा. सातत्यानं चिंतन करावं. आपल्या गळ्यात एकूण माळाच्या मणी आहे ते 108 आहे की नाही. 12 अष्टदर्श कळलं का. एवढ्या साड्यासाठी दूर होतात म्हणून करता सातत्यानं चिंतन केलं पाहिजे आणि ती गळ्यात माळ घातली पाहिजे. ज्ञानदेव मौन जपमाळांतर धरवणी शिर्यान जपे सदा. एक जण जप करीत देवपूजा करीत बसलो होतो. एवढ्यात मांजर आलं आणि त्याचं दुधाच्या पातेल्यात तोंड गाठलं. ह्यानं ज्योतिबा घेतला आणि फिकून हाणला त्या मांजराला. ज्योतिबा पडला होताना घोडं पडलं पालतो. ज्ञानदेवा मौन जपमाळा. कोणचं तरी एक कर रे. परमार्थ तर कर एक, त्याचा संसार तर कर. लक्षात. तुकोबरायाने संसार केला. 65 गावची जागिरी होती. किती? 65. काय ठेवलं नाही. पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना 350 एकर जमीन होती. पाक ह्या पोलिसांच्या शिक्षणासाठी वाटोळं केले आहो. उगं कोण कोणाला महात्मा म्हणतं आहो. हां लक्षात आलं का. म्हणून करता ते जप करावा, ते नाम घ्यावं. हां की जेणेकरून अंतकरणामध्ये डोळ्यात पाणी येईल असं भजन तुम्ही करा है की नाही. म्हणून रामकृष्ण नाममाळा गादोनियाळा. भजन कोणी केलं. हे राम हे राम तू अंतर्यामी सबका स्वामी. 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 तू अंतर्यामी तू सबका स्वामी. तू अंतर्यामी तू सबका स्वामी. हे राम तांदळीचे सरपंच साहेब काय ना निगडे निगडे इकडे. हा चांगली गोष्ट आहे अग्नी. तुम्हाला माझी विनंती आहे. कोण का कीर्तनकार येईना पण वातावरण तयार करायला लावा. प्रत्येक शेतकऱ्याला उगवून ना येऊ दे म्हणा पण पेरायला लावा. तुमचं पोरग पोरगी बॅरिस्टर न होऊ द्या पण त्या मास्तरला यावदार करा. तुम्ही आजारी असा कर नसा डॉक्टरकडे जरूर जावा. तुम्हाला गरज असो नसो देवळाकडे पाया पडायला या. माझी विनंती आहे तुम्हाला. माझी विनंती आहे तुम्हाला. भगवंताचं चिंतन करण्याकरता आपला जन्म आहे म्हणून 3ऱ्या चरणात तुकोबाऱ्या खात्रीनं सांगतात. विश्वास हा धरू. 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 नाम बळकट करू. नाम बळकट करू. राम कृष्ण नाम माळा. राम कृष्ण नाम माळा. नाम बळकट करू. नाम बळकट करू. राम कृष्ण नाम माळा. राम कृष्ण नाम
विश्वासाशिवाय परमार्थ नाही, विश्वासाशिवाय व्यवहार नाही, विश्वासाशिवाय प्रगती नाही. लक्षात घ्या. देर इज नो प्रोग्रेस विदाउट बिहेवियर. लक्षात घ्या. विश्वास पाहिजे, आमच्यावर पाहिजे, आमचा तुमच्यावर पाहिजे, स्पीकरवाल्याचा पाहिजे, लाईनमनचा पाहिजे. आली का लाईट? अजून नसत. मोठा खोळा आंबा आहे. गौतमीला आणला असतं म्हणजे चालू राहिली असते. राष्ट्रीय घोटाळा म्हणायचा त्याला. विश्वास हा धरू. विश्वासानं जग चाललंय. लक्षात घ्या. हो, एखादा जरी म्हणला त्याला काय अक्कल आहे का? तुला माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाराच्या पाया पडले आणि त्यांना विचारलं, महाराज. हो महाराज. शिवाजी महाराजांनी बोलल्यावर तुकोबारा म्हणले, काय? राजे म्हणाले, तुकाराम महाराज मला वाघणीचं दूध प्यायचं आहे. तुकोबारा उठूनच उभा राहिले. राजे, गाई मसराचं दूध मिळत नाही, वाघणीचं कसं मिळेल? तुम्ही मिळेल का नाही एवढं सांगा. तुम्ही मला वाघणीचं दूध मिळेल का नाही एवढं सांगा. संताची पायी सर्व भावेला. मी तुम्हाला मानतोय, मला वाघणीचं दूध मिळेल का एवढं सांगा. तुकोबारा म्हणले, तुमची मर्जी. तुकोबारा एका भिल्लाकडे गेले. बिल्लाला म्हणले, वाघणीची छावा कुठं आहेत? पिल्ली. त्यानं पाय धरलं शिवाजी महाराज. महाराज कशाला नाद लागता म्हणला. एरवी वाघीण कोणाच्या अंगावर आलं तर सोडत नाही. आणि तुम्ही नाही, तुला काय घेणार म्हणला. मी मरू दे, फक्त वाघणीची पिल्ली कुठं आहेत सांग. त्यानं म्हणला, वर्धमानगडाच्या खाल्ल्या बाजूला जा. हा. शिवाजी महाराज त्या गुहेजवळ गेले. तिथं 2 पिल्ली खेळत होती. शिवाजी महाराजांनी भवानी तलवार काढली, दगडावर आवाज दिला, टणत्कार काढला. वाघी त्या गुहेतून पळतच आली बाहेर. शिवाजी महाराजांना पाहिल्याबरोबर वाघीण गप्पच उभारली. का? शिवाजी महाराजांना एकूण भाषा येत होते 13. किती? 13. संभाजीला येत होत्या 14. आणि माऊली ज्ञानोबाराला येत होत्या 56. हा हा 56 भाषेचा केला. 56 भाषेचा केला से गौरव. 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 भवान विनाव उभारावी. भवान विनाव उभारावी. गीता अलंकार गीता अलंकार. भवान विनाव उभारले. भवान विनाव उभारले. गीता अलंकार नामदारी. गीता अलंकार नामदायेश्वरी. 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 छत्रपती वाघणी समोर उभारले. वाघीण म्हणले, राजे माझी पिल्ली न्यायला आला. राजे म्हणले, नाही. मला मारून टाका आला? नाही. हे वाघीण, तुझं मला दूध प्यायचं आहे. राजे चूक झाली म्हणली. मला दिवसात एकदाच दूध येतं आणि ती बी पिल्ली पेताना. तसल्या वाघिणी भजनात नसाव्या. आपलंच फर्ग पाकवायचे, आपलंच गायक. अरे दुसऱ्याला येऊ दे की. हा हा नाहीची का इकडं माणसं गाणारी? हा येऊ दे ना त्यांना, गाऊ दे. हा मग वाघीण म्हणली, पिल्ली पेतानाच फक्त मला दूध येते.
ती म्हणते तुला दूध येतं का नाही मला घेणं नाही, तू दूध देते का नाही एवढं सांग, दूध देते का नाही. एकदा असं झालं, एका शेतकऱ्यानं वासरू गाईचं ओढलं आणि खुट्याला बांधलं, खुंट्याला. नारद आले आणि त्या वासराला म्हणले गाय तुझी, दूध तुझं, आणि ह्या शेतकऱ्यानं ओढून का बांधलं तुला. ते वासरू म्हणला मी पहिलं दूध डेअरी चेअरमन होतो म्हणला. मीच लोकांना दूध खाऊ दिलं नाही. शेतकरी मला केले कर्म झाले उपजले. आयुष्य किती. आणि वाघणीला बघितल्याबरोबर तुकोबारा यांचे अभंग शिवाजी महाराजांना येत होते. वाघणीला विचारलं दूध देते का नाही, एवढं तुमची मर्जी म्हणून. पण एक सांगते निसर्गाचा नियम असा आहे, पिल्ली मला दूध पितानाच दूध येतंय, अन्यथा येत नाही. इट इज रूल ऑफ दी नेचर, निसर्गाचा नियम आहे. हा, आता मी एवढं टळाटळा का बोलावलोय, कसं कसं ना त्या डॉक्टर बाबा वापचं काहीतरी अडकावलं फरारा फरारा. हां, नाही तर माझा चांगला हात आहे डॉक्टरचा. असो, शिवाजी महाराजांनी तुकोबारायांचा अभंग गायला चालू केलो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीती, पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. एवढा अभंग म्हणल्याबरोबर वाघिणी उतानी पडली. वाघिणीचे सड तटा तटा करायले. शिवाजी महाराज दूध प्यायले. आवो विश्वास हा धरू आणि नाम बळकट करू. पुन्हा लोहगावला गेले. तुकोबारांची भेट घेतली. सांगितलं मराठ्याचा पट्टा, महाराष्ट्राच्या मराठ्या राजवटीचा पट्टा. शिवाजी महाराज वाघिणीचं दूध पिऊन आला. महाराज विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. भजन करा माझी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बसो खेळो जेवो तेथे तुझे नाम गाऊ. रामकृष्ण नाम माळा गादो नियाळा. विश्वास आदरो नाम बळकट करो. हे नी तुका म्हणे आता तुका म्हणे तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. जीवन शरणागत, जीवन शरणागत. रामकृष्ण राम मला
कृष्ण नाम मला आम्हा जीवन शरणागता आम्हा जीवन शरणागता रामकृष्ण राम रामकृष्ण राम Thank you.
आता आणि आम्हा जीवन शरण ज्यानं मला करे त्यानं नम्र व्हावं. थोडं चुका होत्या लोक अंगावर हे विश्वाची माझे घर आईशी मती जयांची स्थिर आणि किंबहुना चराचर आपण जायला. मती स्थिर करण्याकरता माळकरी व्हायचं आहे, वारकरी व्हायचं आहे, पाया पडायचं आहे. कुठं तरी गुण येईल काय तर कर. आता ते लोक म्हणते ती पैसे साठावं म्हणून घरात कवाळं बांधते ती बघा. आता ही काहीच करीत नाही मुलकाचं उंड गो कवाळा बांधून पैसे येतात बाई. एकदा ती कवाळ तुटलंच आणि माझ्या जेवत्या ताटात पडलं. सगळ्या अंगावर आमटी बाहेर. एक सांगतो आवडीनं भावे आणि तुझी चिंता त्याची नको खेद करू कोणा पती लक्ष्मीचा जानत आहे. माऊली सांगतात ना बाबर महादेवर विठ्ठलाची भेटी आणि आपल्या सवसाठी करून ठेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 राम तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. झालेली सेवा या तमाम तांदळी गावातील सर्व अन्नदाते, वर्गनिदान मंडळी, साफसफाई करणारी मंडळी, स्पीकरवाले, मंडप, या ठिकाणी तुम्ही श्रोता, गायक आहे की नाही, आवर्जून या ठिकाणी ऑडिओ व्हिडिओ चालू आहे हो. आणि लाईव्ह असल्याप्रमाणे या ठिकाणी कॅसेट तयार झालं. आनंद वाटला. माझंही आदर केलं. एक बार तरुण मंडळाबद्दल टाळी वाजवावं. एवढं देखणं तरुण मंडळ, काम करणारं तरुण मंडळ शिवाजी राजानंतर बीड जिल्ह्यात मला बघायला मिळालं. हा म्हणून अजून एकदा वाजवा टाळी. झालेली सेवा तुम्हा सगळ्याला सुखरूप बाबा खाली बसा. एवढी 2 मिनिट खाली बसा बाबा. आणि सेवेला बसा बसा बसा. सेवेला इथंच थांबा देतो बघा. महाराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हा बोललेले परिवेणी वाकडे उत्तर करा क्षमा करा महाराज तुम्ही काही विचारे ना कारण आपला करा क्षमा करा. तुका मान्य ज्ञानेश्वर का पायापैकी करा करा क्षमा करा महाराज. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम.